मित्रांनो सप्रेम नमस्कार. मी विनोद कुमार माने माळे गुरुजी या माझ्या एज्युकेशनल, मोटिवेशनल, सोशल आणि टेक चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करत आहे. सर्वांना सप्रेम नमस्कार. मी विनोद कुमार. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जे कोणी प्रासन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे बाबासाहेबांनी तुम्हा आम्हा सर्वांना सांगितलं. मित्रांनो, पण ही वाघिणीचं दूध मिळवणे हे त्या काळी अस्पृश्यांसाठी अशक्य होतं आणि ही गोष्ट सर्वश्रुत आहे. आणि त्या वेळेला अस्पृश्यांना शिक्षण घेण्याचा अधिकारच हिरावण्यात आलेला होता. मित्रांनो, मूळतः जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मच अस्पृश्य समजल्या गेलेल्या दलित समाजात झालेला होता. मित्रांनो, असं म्हणतात की कोणाचा जन्म हा कोणत्या कुटुंबात, कोणत्या समाजात, कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात व्हावा हे संबंधित व्यक्तीच्या हातात नसते. आणि तथापि आजही त्याचा अभिमान, दुराभिमान बाळगला जातो आणि गुणवत्तेऐवजी जन्मावरून त्याचे स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न आजही केला जातो. परिणामी राष्ट्राच्या आणि देशाच्या प्रगतीला त्यामुळे अवरोध निर्माण होत असतो. मित्रांनो, जातीनं पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडा रहेंदो म्यान. मित्रांनो, माणसाची श्रेष्ठता त्याने कुठल्या जातीत जन्म घेतला यावर नसून सर्वस्वी त्याच्या ज्ञान आणि कर्तृत्वावर अवलंबून असते, असे सांगणाऱ्या संत कबीराच्या दोह्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन होते. मित्रांनो, आज आपण एक नवीन विषयाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत आणि आजचा विषय आहे युनिक, वेगळा. आणि या विषयाच्या अनुषंगाने आपण आज तुम्हाला माहिती जी आहे मी ती आज देणार आहे. मित्रांनो, आपल्याला जी शिष्यवृत्ती मिळते त्या शिष्यवृत्तीसाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत, कशामुळे, कोणामुळे ती शिष्यवृत्ती आपल्याला मिळते या संदर्भाची संपूर्ण माहिती आज आपण बघून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी तयार केलेल्या नवनवीन व्हिडिओ ह्या तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील. मित्रांनो, मी तुमच्यासाठी नवीन आणि युनिक माहिती देणारा व्हिडिओ तयार करत असतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडलं तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, महात्मा फुले आणि 1848 ला अस्पृश्यांसाठी शिक्षणाचे दार उघडले आणि सावित्रीबाईला पहिली शिक्षिका त्यांनी केलं. मित्रांनो, याच दरम्यान धारवड येथे सिद्धप्पा कांबळे नावाचा एक तंबाखूचा व्यापारी होता. आता तो अडाणी असल्याने त्याला हिशोब लिहिण्यासाठी एका शिक्षित व्यक्तीची आवश्यकता होती आणि त्याच्या मित्राने त्याला सल्ला दिला की तुझ्या मुलाला तू शाळेत घाल, तुझ्या मुलाला तू शाळेत टाक, असा त्यांनी त्याच्या मित्राने सल्ला दिला. आणि त्यामुळे तो एके दिवशी आपल्या मुलाला घेऊन प्राथमिक शाळेमध्ये गेला. तेव्हा त्याला शाळेच्या मुख्याध्यापकाने सांगितले की तू अस्पृश्य आहेस, तुमच्या जातीला शिक्षण घेण्याचा अधिकार नाही, तेव्हा तुझ्या मुलाला शाळेत का घालतोस? तेव्हा सिद्धप्पा म्हणाला, मी तंबाखूचा व्यापारी आहे, मला हिशोब लिहिण्यासाठी माझ्या मुलाला शिकवायचे आहे, तेव्हा माझी कळकळीची विनंती आहे की त्याला पहिल्या वर्गात घ्या. मित्रांनो, मात्र मुख्याध्यापकांनी सांगितले होते की त्याच्यामुळे आमची शाळा वाटेल व सर्व सोडून जातील, त्यामुळे त्याला शाळेचा प्रवेश नाकारण्यात आला.
मुख्याध्यापकांनी अजिबात त्याला शाळेमध्ये प्रवेश दिलेला नव्हता. त्या प्रवेशाच्या विरोधात सिद्धप्पा कांबळे हा जिल्हाधिकारी यांच्याकडे गेला होता. मग आपल्या मुलाला प्रवेश नाकारल्याच्या विरुद्ध त्यांनी सगळी कैफियत जी आहे तर ती त्यांना सांगितली. पण दुर्दैवाने जिल्हाधिकारी यांनी देखील त्यांची कैफियत फेटाळली. पुढे सिद्धप्पा या विरुद्ध प्रिव्ही कौन्सिल पर्यंत भांडला, मात्र त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. मित्रांनो, 1890च्या काळामध्ये इंग्रज सरकारने अस्पृश्यांना सैन्यातील भरती बंद करून जे सैन्यात होते त्यांना सैन्यातून बाहेर काढून टाकलेले होते. त्यानंतरची अजून एक पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा रामजी आंबेडकर हे सातारा येथे नोकरी निमित्ताने स्थायिक झालेले होते, तर त्यावेळी त्यांनी आपल्या मुलाला म्हणजेच भिवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रतापसिंह हायस्कूल मध्ये 7 नोव्हेंबर 1900 मध्ये पहिल्या वर्गात दाखल केले. लहानगा भिवा त्या शाळेमध्ये 4था वर्ग पास झाला. त्यांना त्यावेळी शिक्षण शुल्क भरावे लागत असे. जेव्हा भिवाने ही शाळा सोडली तेव्हा 1904 मध्ये त्यांच्या वडिलांना म्हणजे रामजी बाबांना पूर्ण फी भरावी लागली. पूर्ण शुल्क जे आहे ते त्यांनी भरले आणि शाळेच्या रजिस्टर मध्ये काय लिहिलं गेलं माहित आहे? नो ड्यू. नो ड्यू असं लिहिलं गेलं आणि रामजी मालोजी आंबेडकर अशी स्वाक्षरी त्यावेळेला भिवाच्या वडिलांनी केली. मित्रांनो, याचा सरळ अर्थ आहे असा आहे की त्यावेळेला उच्च वर्णीयांना फुकट शिक्षण दिले जात होते, तर अस्पृश्यांना शुल्क भरावी लागत होती. मित्रांनो, याचं दुसरं अजून एक महत्वाचं उदाहरण आपण बघू की बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक चिखली नावाचं गाव आहे आणि त्या चिखली गावातील काळोजी जाधव हे चिखली जवळील सातगाव भुसारी येथे राहत होते आणि ते लाकडी मोळ्या विकण्याचं काम करत होते आणि आपल्या मुलाबाळाचं उदरनिर्वाह या ठिकाणी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करत होते. तर ते मोळ्या विकण्यासाठी चिखली येथे आले. एक दिवस त्यांचा लहान मुलगा मारुती त्याचं नाव होतं आणि तो देखील चिखलीला आलेला होता आणि त्या ठिकाणी चिखलीमध्ये श्री रंभाजी आणि रायजी हे जाधव बंधू, या जाधव बंधूचे मागासवर्गीयांसाठी एक खाजगी वसतिगृह होते. मग त्यांनी काळवाला सहज विचारलं, का रे म्हणे या तुझ्या मुलाला तू शाळेत घातले नाहीस काय? तर तेव्हा तो म्हणाला, साहेब म्हणे एकतर मी गरीब आणि जातीनं अस्पृश्य, कुठून पैसे आणू? मी मोड्या विकून पोट भरतो. तेव्हा जाधव बंधूंनी त्याच्या मुलाला 4थ्या वर्गापर्यंत शिकवलं. मग पुढे मारुतीला बुलढाणा येथील ख्रिश्चन मिशनरीच्या शाळेमध्ये त्यांनी घातलं. तो मॅट्रिक झाला. बुलढाणा मिशनरी शाळेत त्याला पुढील शिक्षणासाठी पुण्याला पाठवले आणि तो त्या ठिकाणी BA ची परीक्षा पास झाला. मारुती काळूजी जाधव यांचा पुणे येथे अस्पृश्य मंडळींनी सत्कार केलेला होता ज्यावेळी ती BA झाले त्यावेळी. आणि मग त्या अस्पृश्य मंडळींनी सत्कार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निवेदन दिलेले होते की, आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी असं नमूद केलं होतं की हा अस्पृश्य मुलगा BA पास झालेला आहे, त्याला वरच्या श्रेणीची नोकरी मिळवून देण्यात यावी. आणि या निवेदनाच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गव्हर्नरला भेटले आणि 1926 साली हा जाधव उपजिल्हाधिकारी यांना करण्यात आलं आणि पुढे जाधवांची 1934 साली ICS मध्ये पदोन्नती झाली होती. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रज सरकार पुढे अस्पृश्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना नोकरी मिळायला पाहिजे आणि त्यांच्या सामाजिक उत्थानासाठी त्यांनी आग्रह धरला. आणि या आग्रहाचा विचार करण्यासाठी इंग्रज सरकारला भाग पाडले आणि मग इंग्रज सरकारने आदिवासी आयुक्त EMS स्टार्ट या ICS अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली
आणि ती समिती स्टार्ट कमिटी 1958 ला स्थापन झाली आणि त्या समितीचे सदस्य म्हणून त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर व्ही सोळंकी, ठक्कर बापा काय देशपांडे हे या समितीमध्ये होते. आणि या समितीने 1928-1932 पर्यंत अस्पृश्यांचे शिक्षण, त्यांची नोकरी आणि त्यांच्या सामाजिक बाबीवर सविस्तर काम केले. मित्रांनो, त्यावेळेला भयानक स्थिती जी आहे तर ती भयानक स्थिती नजरेसमोर आली. त्यावेळेला घट कांबळे हे एक अव्वल कारकून असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर श्री कांबळे हे एक उपशिक्षण निरीक्षक होते, श्री इंगळे हे फॉरेस्टर होते, तर श्री सेगोकर हे एका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक होते. आणि याच कालावधीमध्ये याच दरम्यान पोलीस दलामध्ये फक्त 96 पोलीस होते. त्या समितीने जेव्हा पोलीस प्रमुखाला विचारले की पोलीस उपनिरीक्षक किती, तेव्हा समितीला सांगितले गेले की पोलीस दलामध्ये जमादारच नाही तर पोलीस उपनिरीक्षक कुठून येणार. एवढेच नव्हे तर या पोलिसांना घर नाही. जर यांना पोलीस मुख्यालयामध्ये घर दिली नाही तर हे पोलीस नोकरी सोडून जातील. मित्रांनो, या समितीच्या निदर्शनास असे आले की 1000 अस्पृश्यांमध्ये फक्त एक मुलगा शिक्षण घेतो. 1000 अस्पृश्यांमध्ये फक्त एक मुलगा शिक्षण घेतो ज्याची ऐपत शिक्षण घेण्याची आहे, म्हणजे शुल्क भरण्याची आहे, तेच शिकू शकतात. स्टार्ट कमिटीचा अहवाल 1932 साली सादर झाला आणि त्यांनी काही शिफारशी सादर केल्या. तर त्या शिफारशी कोणत्या आहेत ते आपण बघूया. मित्रांनो, समितीने ज्या शिफारशी या ठिकाणी केलेल्या होत्या त्या अशा होत्या की अस्पृश्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात यावे, त्यांचे शुल्क जे आहे शिक्षण शुल्क हे सरकारने भरावे. दुसरा मुद्दा त्या ठिकाणी असं होता की शिक्षणाच्या अर्हतेनुसार म्हणजे पात्रतेनुसार नोकऱ्यामध्ये त्यांना स्थान देण्यात याव्या, अस्पृश्यांना समान वागणूक देण्यात यावी आणि त्यांच्यासाठी सरकारने नवीन खाते उघडून त्यांच्या देखरेखीखाली कार्य करण्यात यावे. आणि म्हणून मग या समितीच्या शिफारशीनुसार एक हरिजन नावाचं खातं उघडण्यात आलं. त्यानंतर पुण्याला समाज कल्याण खाते स्थलांतरित करण्यात आले आणि 1942-43 ला अनुसूचित जातीच्या मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या म्हणजे 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 114 विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिष्यवृत्ती देण्यात आली आणि अनुसूचित जमातीच्या 98 विद्यार्थ्यांना 1948-49 या वर्षी शिष्यवृत्ती देण्यात आली. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 1942 साली कामगार मंत्री म्हणून जेव्हा इंग्रज सरकारने नेमले तर त्यावेळेला बंगालचे जोगेंद्रनाथ मंडल हे अस्पृश्यांचे पुढारी होते आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते मित्र होते आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे आग्रह धरला आणि त्यांना बाबासाहेबांना ते असं म्हणाले की पदवीधर झालेल्यांना इंग्रजांना ICS करायला सांगा, की जे लोक पदवीधर झालेले आहेत अशा लोकांना ICS करायला इंग्रजांना तुम्ही सांगा. तेव्हा त्यावेळेला इंग्रज सरकारने श्री मल्लिक यांना ICS केले. पुढे ते पश्चिम बंगालचे मुख्य सचिव झालेले होते. मित्रांनो, अशा रीतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्रज सरकारला शिक्षण शुल्क, शिष्यवृत्ती सुरू करावयास भाग पाडून वाघिणीचे दूध पिण्याची स्वर्ण संधी अस्पृश्यांना मिळवून दिली. मित्रांनो, या महामानवाचे अनंत असे उपकार आपल्यावरती झालेले आहेत जे आपण कधीही 7 जन्म किंवा त्यापेक्षा किती जन्म घेतले तरी ते फेडू शकणार नाही. महामानवाला कोटी कोटी विनम्र अभिवादन. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला अभिप्राय नक्कीच व्यक्त करा.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशा प्रकारची नवीन आणि युनिक माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। जय महाराष्ट्र।